आंतरवली सराटीमध्ये धनंजय देशमुख देखील आमरण उपोषणामध्ये सहभागी झालेले आहेत. खरं तर तुम्ही रात्री आलेला होता, भेट घेतली होती. काही तुमची चर्चा झाली मनोज जरांगेंसोबत? नाही, दादांसोबत चर्चा नाही झाली. त्यांची तब्येत खालावलेली आहे. मला खरं तर समजलं नाही त्यांना काय बोललं पाहिजे, आपण काय म्हणलं पाहिजे. फक्त हातात हात घेतलेला दादानी आणि मी एक 15-20 मिनिट तिथं बसलो आणि मी निर्णय घेतलेला होता की या आमरण उपोषणामध्ये आपण सहभाग नोंदवला पाहिजे. फक्त पाठिंबाच नव्हे तर मी रात्रीपासून निर्णय घेतला की या आमरण उपोषणामध्ये मी प्रत्यक्ष सहभागी होणार आणि मी झालेलो आहे. जोपर्यंत मला काही पुढचं काम महत्त्वाचं, जोपर्यंत माझी गरज नाही पडत तोपर्यंत मी या आंदोलनामध्ये सहभागी असणार आहे. म्हणजे सतत राहणार आहात समजा, जर कोर्टाचं काही काम तुमचं आलं नाही किंवा तपासाबाबत काही आलं? हां, तसंच. बरं, आता तुम्हाला हे तर माहिती आहे की मनोज जरांगेंचं आंदोलन कशासाठी आहे? सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं ही अशा प्रकारची एक मागणी आहे. या भूमिकेला धरून तुम्ही कसं, म्हणजे तुमची काय याच्याबद्दल? नाही, ज्या मागण्या मांडलेल्या आहेत, जे निवेदन दिलेलं आहे सरकारला, त्या मागण्यावर सगळा समाज, मनोजदादा ठाम आहेत. त्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत आणि प्रत्येक समाजाची ती मागणी आहे आणि मी देखील एक समाजाचा घटक आहे. तर दादांनी दिलेल्या मागणी जे आहेत, निवेदन जे आहेत, त्यावर सर्व समाज ठाम आहे आणि त्या लवकरात लवकर मागण्या मान्य व्हाव्यात यावर पण आम्ही सगळे ठाम आहोत. त्या मागण्या मान्य करून दादांचं उपोषण हे सोडवं अशी देखील मी रात्री विनंती केली आहे. परत एकदा विनंती करतो की यावर गांभीर्यपूर्वक चर्चा करून हा विषय सोडवावा आणि हे उपोषण सोडवावं अशी मी विनंती करत आहे. तुमची पुतणी म्हणजे सरपंचांची कन्या देखील यामध्ये सहभागी? हा, येणार आहे. आज वैभव येणार आहे, माझे मुलं येणार आहेत, पत्नी येणार आहे, वहिनी येणार आहेत आणि महिला येणार आहे. तिथे सहभाग नोंदवायला हे सगळे उपोषणात सहभागी होणार आहेत की भेट देणार? ते भेट देणार आहेत आणि पाठिंबा देणार आहेत. कारण का आईची तब्येत ठीक नाही आहे आणि त्याच्यामुळं मी त्यांना विनंती करणार आहे तशी आणि ते येणार आहेत, पाठिंबा देणार आहेत. बीडच्या काही तपासाबाबत सुरुवातीला तुम्ही समाधान व्यक्त केलं, नंतर काही शंका उपस्थित केल्या. आताची काय स्थिती? आत्ताची स्थिती अशी आहे की मी मागच्या 6 दिवसापूर्वी SITचे प्रमुख जे आहेत आणि CIDचे जे प्रमुख आहेत त्यांच्याशी चर्चा केली. काही गोष्टी या तपासातल्या अशा असतात की त्या पब्लिश करून चालत नाही. त्याच्यातून चांगल्या पण गोष्टी घडू शकतात आणि चुकीचे पण संदेश जाऊ शकतात. म्हणून त्यांनी काही गोष्टी ज्या अंतर्गत आहेत त्या आम्हाला स्पष्ट केलेल्या आहेत, जेणेकरून त्या तपास जसं जसं पुढं जाईल तशा पब्लिश होतील, त्या सगळ्या कळतील. त्याच अनुषंगानं ज्या आत्ता ह्या 8 दिवसातल्या ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्यावरच माझी चर्चा झालेली होती. तपास योग्य दिशेनं चालू आहे. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की याच्यामध्ये कुठंही कुणाची गय केली जाणार नाही. जे आरोपी आहेत ते आरोपीच आहेत. ज्या आरोपीला शिक्षाच मिळणार आहे. तुम्ही याबद्दल कुठलीही शंका व्यक्त करू नका. आणि आम्ही फक्त विनंती केली की निपक्षपातीपणे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. आमची विनंती त्यांनी त्या विनंतीला पण मान दिला की आम्ही ह्या सगळ्या गोष्टी जसे आदेश आलेले आहेत त्या पद्धतीने आम्ही करत आहोत आणि आम्ही करत राहू. मधल्या काळात असमाधान व्यक्त केलं होतं, म्हणजे आता व्यवस्थित आहे असं तुमचं? बऱ्याचशा गोष्टी ह्या आपल्याला नवीन असतात रोज. हे प्रकरण पण इतकं गंभीर आहे, इतकं मोठं आहे, त्यामुळे आपण त्याच्यातून जाताना आपल्याला सगळ्या गोष्टी नवीन होत्या. त्यामुळं काही गोष्टी कराव्या लागल्या तर त्याचंसुद्धा शंका निरसन जे होतं तर ते आमचं केलेलं आहे त्यांनी आणि आम्हाला जिथं काही अडचण वाटेल तिथं आम्ही त्यांना विचारणार आहोत. या क्षणाला तर समाधानी आहे? या क्षणाला समाधानी कधी होणार आहेत? या प्रकरणाला, या आरोपीला फाशी जोपर्यंत होत नाही त्याबद्दल आपण समाधानी, त्या शिक्षेपर्यंत होणार नाही. त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे. पण जो तपास चालू आहे तो योग्य चालू आहे, यावर आपण समाधान व्यक्त केलेलं आहे वारंवार. पण आता मी परत ह्या आरक्षणाच्या मुद्द्याकडे येतो. तुमची काही कुणबी नोंद सापडली तुम्ही देशमुख कुटुंबाची? माझं मूळ गाव बार्शी आहे. तर मला तिथं कुणबी नोंद माझी सापडलेली नाही आहे. पण जे मसाजोग जिथं मी राहतोय, जिथले लोकप्रतिनिधी होते संतोषांना, तिथं मोठ्या प्रमाणामध्ये कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत. तुमच्या कुटुंबाची नाही? माझ्या कुटुंबाची नाही सापडलेली. आता असं आहे की जवळपास 4था दिवस आहे, तब्येत फारशी चांगली नाही आहे. काल शुगर पण डाऊन होती मनोज जरांगे. तुम्ही काही त्यांना विनंती करणार आहात उपोषणाबाबत? नाही, मी विचार करतोय की जे आज मंत्रिमंडळाची बैठक आहे तोपर्यंत काही निर्णय कुठला होतोय का हे वाट बघणं सुद्धा आपली गरज आहे. मग त्या अनुषंगानं मंत्रिमंडळाची बैठक ज्यावेळेस होईल त्यात काही निर्णय होतात त्यावर मग आपल्याला काय करता येईल का याच्यामध्ये, असं मी विचार करून तर ते तसं पुढचं पाऊल मी उचलेल. म्हणजे तुम्ही बोलू शकतात, समजा विनंती करू शकता? मी आणि कुटुंबीय विनंती म्हणण्यापेक्षा मंत्रिमंडळात काय होतंय, काय निर्णय होतो किंवा त्याच्यावर काय चर्चा होते, म्हणजे कुठल्या दिशेनं काय होतंय त्यावर आम्ही म्हणजे विचार करून त्याच्यावर काय करायचं ते आम्ही ठरवू.
एकूणच आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काहीतरी सकारात्मक चर्चा होईल अशी आशा धनंजय देशमुखांना आहे. अर्थात त्या सकारात्मक चर्चेला अनुसरून आपण मनोजदादा जरांगेंना मी आणि कुटुंबीय काहीशी विनंती करू शकतो असं देखील त्यांचं म्हणणं आहे. रवी मुंडे, ABP माझा, अंतरवली सराटी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.